तुम्ही आतापर्यंत भरली वांगी खूप खाल्ली असणार, पण अशी विदर्भातील मस्त चमचमीत अशी मसाला वांगी कधी खाल्ली आहेत का? नसेल खाल्ली तर आजची ही रेसिपी बघून नक्कीच खाणार. विदर्भामध्ये भरली वांगी ही भाजी कमी प्रमाणात बनवली जाते, पण अशी मस्त झणझणीत आणि तर्रीबाज मसाला वांगी ही प्रत्येक घराघरात बनवलीच जाते. विदर्भ पद्धतीने बनवलेली ही मसाला वांगी चवीला खूप भन्नाट लागते. एकदा का या पद्धतीने मसाला वांगी बनवून खाल्ली तर या मसाला वांग्यांची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. वांगी म्हटलं की तुम्हाला विदर्भ पद्धतीने बनवलेली हीच मसाला वांगी आठवणार. चला तर मग मसाला वांगी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी एका कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं. तेल अगदी हलकसं गरम झाल्यानंतर एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत. मी इथे सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे. तुम्ही किसलेलं सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे मस्त तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे सुक्या खोबऱ्याला चांगला तांबूस रंग आलेला आहे. आता आपण याला तेलामधून काढून घेऊ. नंतर त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा आपल्याला उभा चिरून टाकायचा आहे. हा कांदा सुद्धा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आजची ही भाजी 5 ते 6 लोकांना पुरेल असं प्रमाण इथे सांगितलेलं आहे. मध्यम ते मोठ्या आचेवरती कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे. कांदा भाजताना खूप जास्त सुद्धा करपवायचा नाही. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच तेलाच्या कढईमध्ये आणखी आपल्याला काही साहित्य भाजायचं आहे, पण ते साहित्य भाजत असताना मी कॅमेरा ऑन करायला विसरले, त्यामुळे ते टाकताना मी दाखवू शकले नाही. त्याच तेलाच्या कढईमध्ये मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, पोहे खाण्याचा 1 चमचा अख्खे धने टाकलेले आहेत. नंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा खसखस सुद्धा टाकायची. नंतर पाऊण ते 1 चमचा पांढरे तीळ, 8 ते 10 शेंगदाणे आणि अर्धा चमचा हरभरा डाळ टाकायची आहे. हे सर्व साहित्य मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. फक्त टाकत असताना कॅमेरा ऑन करायला विसरले होते, त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि तुम्ही माझी ही चूक नक्कीच समजून घेणार. मसाला वांगी बनवण्यासाठीचं सर्व साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. कढईमध्ये टाकलेलं सर्व साहित्य मिनिटभर मी सर्वात कमी आचेवरती मस्त परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचं टोमॅटो कापून टाकायचं आहे. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला थोडंसं पाणी सुटते आणि ते लवकर मऊ होते आणि बाकीचं साहित्य सुद्धा आपलं जळत नाही. अंदाजे 1.5 ते 2 मिनिट कमी आचेवरती सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजून घेतलेला कांदा, सुकं खोबरं आणि बाकीचं साहित्य एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. नंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण लावून याचं छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. एकसारखं वाटण होण्यासाठी गरजेनुसार यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता. इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि वाटण करण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाण्याचा वापर सुद्धा केलेला आहे. मस्त बारीक असं हे वाटण आपलं वाटलं गेलेलं आहे. आता हे वाटण आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. इथे मी 1 पाव वांगी घेतलेली आहेत. वांगी मस्त ताजी आहेत आणि मस्त छोट्या छोट्या आकाराची आहेत. भरली वांगी असू देत किंवा मसाला वांगी, वांगी ही छोट्या आकाराचीच घ्यायची. या वांग्यांचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देठाकडचा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे. नाही काढला तरी सुद्धा चालेल. नंतर वांग असं मध्यभागातून कापून घ्यायचं आहे. वांग्याचे 4 भाग होणार अशा प्रकारे कापायचं आहे, पण 4 भाग करायचे नाहीत. भरली वांगीसाठी आपण जसं कापतो तसंच इथे कापून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये काही कीड वगैरे लागली आहे की नाही ते सुद्धा बघून घ्यायचं. कापून घेतलेले वांगे हे लगेच काळे पडतात. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये सर्व वांगे टाकायचे. सर्व वांगी कापून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून झालेली आहेत. आता आपण रस्सा बनवून घेऊ. रस्सा बनवण्यासाठी इथे मी 3 ते 3.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. विदर्भ पद्धतीने भाजी आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता. तेल थोडंसं गरम झालं की तमालपत्र तोडून टाकायचं. थोडीशी कढीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर तेलामध्ये टाकायची आणि 10 ते 15 सेकंद छान तेलामध्ये कमी आचेवरती परतून घ्यायची. आता या तेलामध्ये बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत, रंग पूर्ण बदलेपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवरती परतून घ्यायचं आहे. कोणत्याही भाजीचं वाटण असू देत किंवा पेस्ट असू देत, ती जेवढ्या जास्त आपण तेलामध्ये परतून घेऊ किंवा जेवढं जास्त तेल सोडेल तेवढीच ती भाजी चविष्ट बनत जाते.
इथे तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा पूर्ण बदललेला आहे. यामध्ये आता काही पावडर मसाले टाकून घेऊ. तर तिखटपणासाठी मी अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. हा जरा स्ट्रॉंग गरम मसाला आहे त्यामुळे मी 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही थोडासा शिल्लक गरम मसाला टाकला तरी सुद्धा चालेल. टाकलेले सर्व पावडर मसाले 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे. सर्वात कमी आचेवरती मसाले चांगले परतून झालेले आहेत. यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवून घेतलं तेच मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि टाकलेलं पाणी सर्व मसाल्याबरोबर छान एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व छान एकत्र करून झालेलं आहे. आता गॅस सर्वात कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती छान तेल सुटेपर्यंत किंवा अंदाजे मिनिटभर तरी हे वाटण किंवा हा सर्व मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मिनिटभर मी मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे. आता हा सर्व मसाला छान एकत्र करून घ्यायचा. मसाला एकत्र करून झालेला आहे. आता मगाशी कापून घेतलेले सर्व वांगे यामध्ये टाकायची आहेत. वांगी टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो भाजत असताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे इथे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं. आता वांगी मसाल्यांबरोबर व्यवस्थित एकत्र करून घ्यायची. इथे आपला मसाला बऱ्यापैकी ओलसर आहे, खूप जास्त असा कोरडा नाही, त्यामुळे यामध्ये आता सध्या पाण्याची गरज नाही. यावरती आता झाकण ठेवून घेऊ आणि मिनिटभर तरी सर्वात कमी आचेवरती याला एक वाफ काढून घ्यायची आहे. अंदाजे 1 मिनिट मी मंद आचेवरती वाफ काढून घेतलेली आहे. अगदी मिनिटभरामध्येच तुम्ही बघू शकता वांग्याचा हलकासा रंग बदललेला आहे. वांगी टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं नसल्यामुळे मसाला तळाला लागून जळू शकते. त्यामुळे मसाला छान एकत्र करून घ्यायचा आणि परत यावरती झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं की तुमचा मसाला खूप जास्त कोरडा आहे आणि तो लगेच जळू शकतो तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकू शकता. इथे परत 1 ते 1.5 मिनिट मी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही वांगी बघू शकता वांग्यावरती मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि 30 ते 40% शिजलेली सुद्धा आहेत. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे पाणी तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार पाणी टाकायचं आहे. यामध्ये मी सुरुवातीला 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. पाणी मसाल्याबरोबर एकत्र करून घेतल्यानंतर मला ते थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे परत यामध्ये मी 1 ग्लास पाणी वाढवलेलं आहे. इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि कुकिंग प्रोसेस सुद्धा फास्ट होते. गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे रस्स्याला आधीच उकळी आलेली आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून देऊ आणि वांगी छान शिजवून घेऊ. अंदाजे 8 ते 10 मिनिट झाले. मी वांगी मस्त शिजवून घेतलेली आहेत. आता झाकण काढून बघू. तुम्ही बघू शकता कडेकडेने मस्त भाजीने तेल सोडलेलं आहे आणि भाजीचा रस्सा सुद्धा मस्त दाटसर झालेला आहे. सध्या रस्सा तुम्हाला थोडासा पातळ वाटत असेल, पण भाजी हलकीशी थंडी झाल्यानंतर किंवा त्यामधली थोडीशी वाफ निघाल्यानंतर रस्सा आणखी जास्त घट्ट होतो आणि वांग सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे. आता सर्वात शेवटी यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा. इथे आपली विदर्भ पद्धतीने बनवलेली मसाला वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहेत. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता भाजीचा रस्सा आधीपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे. या मसाला वांग्यांचा रस्सा खूप जास्त घट्ट सुद्धा फारसा चांगला लागत नाही, त्यामुळे ह्याला हलकासा पातळच ठेवायचा. इथे तुम्ही बघू शकता या मसाला वांग्याच्या रस्स्याला रंग खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त दाटसर सुद्धा झालेला आहे. आणि जेवढी सुंदर ही मसाला वांगी दिसत आहे चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम होतात. एकदा का तुम्ही अशी विदर्भ पद्धतीने मसाला वांगी बनवली तर ताटच काय बोटं सुद्धा चाटून पुसून खाणार, एवढी जबरदस्त ही मसाला वांगी तयार होतात. तुम्हाला आजची ही मसाला वांगी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मसाला वांग्यांची ही रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.